नमस्कार मंडळी, मी शिवन्या स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे त्या महिलांसाठी ज्या म्हणतात, अगं तूप काढणं म्हणजे पसारा, खूप भांडी होतात आणि शेवटी पाहिजे तसा रंगसुद्धा नीट येत नाही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरच्या घरी गाईचं तूप कसं काढायचं, कमी कमी भांड्यांमध्ये आणि फक्त 3 ते 4 सोप्या स्टेप्समध्ये. आणि हो, नो टेन्शन नो मेस, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी इथे माझ्याकडे आहे गाईच्या दुधाची साय. ही साय मी साधारण 7 ते 8 दिवस साठवलेली आहे. फ्रेश आहे, जास्त जुनी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साय जर फ्रेश असेल तर तूप छान लागतं. आणि आता लोणी तयार करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. जितकी साय घेतली आहे तितकंच अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. आता हे सगळं छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. जमलं नाही तर घाबरू नका. थोडंसं पाणी ॲड करा आणि परत फिरवा. चला तर मग जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी जेवढी साय घेतलेली आहे भांड्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे. इथे छान मिक्सरमधून मी आता हे बारीक करून घेतेय, जेणेकरून आपलं लोणी वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपलं लोणी तयार झालं आहे. आणि हे जे पाणी आहे हे म्हणजे आपलं ताक आहे. आता हे सगळं मी अशाच पद्धतीने माझ्या बाकीची साय सुद्धा मी करून घेणार आहे. मिक्सरमधून पूर्ण बारीक आणि लोणी वेगळं करून ताक वेगळं करणार आहे. चला, आता आपली स्टेप 3 म्हणजे काय, तर एक भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये गाळणीने आपल्याला आता जे लोण्यामधून जे पाणी आलं आहे ते आपलं ताक आहे, तर ते आपल्याला गाळणीच्या सहाय्याने वेगळं करून घ्यायचं. आता हे माझ्यासारखं हलगर्जीपणा करू नका, एकदमच उठलं म्हणून हे सगळं पूर्ण पडून आलं आहे. थोडं थोडं चमच्याच्या सहाय्याने वेगवेगळं करून घ्या तुम्ही. आणि ताक हे फेकून द्यायचं नाहीये. ताक वेगळ्या भांड्यात घ्या आणि लोणी वेगळ्या भांड्यात घ्या. ताक फेकायचं नाही, खूप पौष्टिक असतं. त्यामुळे खूप जास्त ताक आलं तरी ते आपल्याला प्यायचं आहे. कारण त्यात आपली जी साय आहे ती ताजी साय आहे. त्याच्यामुळे ताकसुद्धा खूप छान यामध्ये तयार होऊन येतं. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने लोणीमधनं ताक वेगळं करते आणि लोणी वेगळं करते. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे. एवढं माझं ताक तयार झालेलं आहे. त्यानंतर आपली चौथी स्टेप आहे, लोणी धुवून घ्यायचं आहे. कारण की काय होतं, कधी-कधी साय जर शिळी असेल तर त्या दुधाला किंवा लोण्याला वास यायला लागतो. त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता मी हे बघा जसं दाखवते आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी त्याच पद्धतीने करा. अशा पद्धतीने लोण्याचा गोळा वेगळा करत-करत ते पाणी, सगळं पांढरं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. हे ताक म्हणून वापरायचं नाहीये. जसं बघा, हे बघा धुवून झालेलं आहे. खूप छान असं धुवून घेतलेलं आहे. यामुळे कोणताही वास येत नाही आणि तूप जास्त आपलं शुद्ध बनतं. त्यानंतर मेन स्टेप आहे तूप कडणं. आता हे लोणी मंद आचेवर गॅसवर ठेवायचं आहे. अगदी लो फ्लेम ठेवायची आहे आणि लोणी वितळेपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे. बघा 10 मिनिटांनंतर छान असे बुडबुडे येतात. आता हे लोणी अजून वितळलेलं नाहीये. पूर्ण वितळलं की मी तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा असा फेस हा तयार होतो. छान असं लोणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण त्याचं मेल्ट झालं पाहिजे लोणी. इथपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही. हा फेस आला तरी घाबरायचं काही नाहीये. फेस हा येतोच येतो. आणि आता इथून पुढे जे 15 मिनिटांनंतर आपलं छान असं सुगंधित तूप तयार होतं. आणि किती सुंदर तूप तयार झालं तुम्ही बघा. म्हणजे हे अजून व्हायचं बाकी आहे. हा फेस दिसायला लागतो. एक 10 ते 15 मिनिटं झाले का मग असा फेस आपल्याला दिसायला लागतो. हे बघा. आणि आपल्याला सारखं हे तूप हलवत राहायचं आहे. खूप सुंदर असं आपलं तूप तयार होतं. आणि एक 15 ते 20 मिनिटानंतर हे अशा पद्धतीने तूप तयार होतं. या स्टेजला खूप महत्त्वाचं आहे, की या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कारण तूप करपण्याची शक्यता असते. त्यामुळे या स्टेजला बंद करायचं. नाहीतर काय होतं, जर गॅस चालू झाला तर आपलं तूप काळपट होतं, बेरी सगळी करपून जाते आणि तुपाचा रंगही वेगळा होतो आणि वाससुद्धा करपल्याचा वास येतो. त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं हे रूम टेम्परेचरवर आणायचं आहे, थंड व्हायचं. बघा, अशा पद्धतीने आपलं हे सुंदर असं तूप झालेलं आहे. कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता. हे सगळं असं गोळा करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद ठेवायचा आहे. बंद गॅस ठेवला तरीसुद्धा असे बुडबुडे यायला लागतातच एक 5 मिनिटं तरी, कारण की गॅस गरम असतो. आता हे थंड झाल्यानंतर मी गाळणीच्या सहाय्याने हे आता गाळून घेणार आहे. आधी थंड होऊ द्यायचं, कारण का रंग पण छान येतो आणि आपल्या हाताला चटकासुद्धा लागत नाही. त्यामुळे गार झाल्यानंतरच आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं.
बघितलं मंडळी, अगदी सोप्या आणि 3-4 स्टेपमध्ये घरचं गाईचं शुद्ध तूप असं तयार झालेलं आहे. घरात जर लहान मुलं असतील तर ते तूप उपयोगी आणि आरोग्यदायी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे अजून कोणती सोपी पद्धत असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.